नमस्कार, पद्मजा रसोईमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। कडक असा उन्हाळा चालू झाला की थंडगार पेयांची आपल्याला आठवण होते। तर बाहेरून विकतचं कोणतंही कोल्ड ड्रिंक किंवा सरबत विकत आणण्यापेक्षा आज आपण रिफ्रेशिंग असं साबुदाणा सरबत तयार करणार आहोत। जे सरबत तुम्ही खाता खाता पिऊ शकता आणि पिता पिता खाऊ शकता। सरबत बनवायला अगदी सोपं आहे, नक्की ट्राय करा, घरात सर्वांनाच खूप आवडेल। हेल्दी असं हे सरबत तयार करण्यासाठी आपण इथे 2 ग्लास एवढं दूध घेतलेलं आहे। वजनी प्रमाण पाहिलं तर अर्धा लिटर एवढे हे दूध आहे। दूध तुम्ही म्हशीचं गाईचं कोणतंही दूध इथे वापरू शकता। दुधाला आपल्याला इथे चांगली उकळी येऊन द्यायची आहे आणि दूध उकळल्यानंतर वरती येणारी जी साय आहे ती काढून न टाकता आपण ह्यामध्येच ही सगळी मिक्स करून घेणार आहोत। यामुळे दूध थोडंसं दाटसर होतं। आता या दुधाला आपल्याला 1, 2 ते 3 मिनिटं असं शिजवून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये 1 कप एवढी आपण साखर घेतलेली आहे। वजनी प्रमाण पाहिलं तर 100 ग्रॅम एवढी ही साखर आहे। साखर आपल्याला दुधामध्ये पूर्णपणे विरघळून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम आपल्याला इथे मीडियमच ठेवायची आहे। मीडियम फ्लेमवरतीच आपण हे दूध उकळत ठेवणार आहोत। आता यामध्ये आपण ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत। तर ड्रायफ्रुट्स घेताना तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही ड्रायफ्रुट्स यामध्ये घालू शकता, पण मी यामध्ये बदाम, काजू आणि मनुके घातलेले आहेत। यामध्ये आपण जे ड्रायफ्रुट्स घातलेले आहेत त्यामुळे दूध छान दाटसर होतं। यामध्ये आपल्याला कस्टर्ड पावडर किंवा मिल्क पावडर घालण्याची अजिबात गरज नाहीये। आता दुसऱ्या गॅसवरती आपण 2 ग्लास एवढं पाणी घेतलेलं आहे। पाण्याला इथे आपल्याला चांगली उकळी येऊन द्यायची आहे। तर इथे मी पाव कप साबुदाणा 4 ते 5 तासासाठी भिजत ठेवलेला होता। साबुदाणा इथे चांगला भिजलेला आहे, त्यामुळे शिजवण्यासाठी थोडासा वेळ कमी लागतो। जर कच्चा साबुदाणा वापरणार असाल तर शिजवण्यासाठी वेळ थोडासा जास्त लागतो। आता हा सगळा साबुदाणा आपण ह्या पाण्यामध्ये घालून ह्याला चांगलं शिजवून घ्यायचा आहे। साबुदाणा 7 ते 8 मिनिटांमध्ये अगदी चांगला शिजतो। त्यानंतर ह्याला चेक करून पाहायचं, साबुदाणा शिजला की गॅस बंद करायचा। साबुदाणा परफेक्ट शिजला कसा हे कसं ओळखणार, तर साबुदाण्याचा कलर हा थोडासा ट्रान्सपरंट होतो आणि साबुदाणा आकाराने थोडासा मोठा झाला की गॅस बंद करून घ्यायचा। साबुदाण्यातील एक्स्ट्राचं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे। त्यामुळे एखाद्या गाळणीने मी हे सगळं मिश्रण गाळून घेणार आहे। त्यामुळे साबुदाणा जो आहे तो वेगळा होतो। आता साबुदाण्यातील कुकिंग प्रोसेस थांबण्यासाठी आपण ह्यामध्ये थंड पाणी घालणार आहोत। यामुळे साबुदाणा ओव्हरकुक होत नाही। आता साबुदाणा एका प्लेटमध्ये घालून ह्याला वेगवेगळं असं पसरवून ठेवायचं, नाहीतर मग साबुदाण्याचा गोळा होऊ शकतो। 2 चमचे इथे मी सब्जाचे बी घेतलेले आहेत। यामध्ये आपण अर्धा कप एवढं पाणी घालून घ्यायचं। 15 ते 20 मिनिटांमध्ये सब्जाचे बी छान भिजले जातात। आता आपण सरबत तयार करायला घेऊया। त्यासाठी इथे आपण जे दुधाचं मिश्रण तयार केलेलं होतं त्यामध्ये हे साबुदाणा आहे तो घालून घ्यायचा। त्यानंतर यामध्ये सब्जाचे बीज घालायचे। तुम्हाला जेवढे आवडत असतील तेवढे घालू शकता, कमी किंवा जास्त तुमच्या आवडीनुसार। यामध्ये आपण 2 ते 3 चमचे मी इथे रूअफजा सरबत घातलेला आहे। याऐवजी तुम्ही रोज सरबत सुद्धा घालू शकता। बर्फाचे तुकडे घालून घ्यायचे आणि ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। मस्त असं रिफ्रेशिंग आपलं हे सरबत बनवून तयार होतं। उन्हाळ्यामध्ये जेवण जास्त जात नाही, मग अशा वेळेस खाता खाता पिता येणारं हे रिफ्रेशिंग असं सरबत तुम्ही नक्की तयार करून पहा। शरीराला थंडावा तर देतच, कारण आपण यामध्ये सब्जाचे बीज घातलेले आहे, त्यामुळे शरीराला पूर्णपणे थंड ठेवण्याचं काम ते करत असतं। अचानक जर पाहुणे आले तर पाहुण्यांसाठी किंवा मुलांना मधल्या वेळेत पिण्यासाठी असं हे हेल्दी सरबत तुम्ही नक्की ट्राय करून पहा। कसं झालं हे मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका। माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूचं बेल बटन नक्की दाबा, म्हणजे माझ्या येणाऱ्या सगळ्या नवनवीन रेसिपी लगेचच तुम्हाला पाहायला भेटतील। त्याचबरोबर तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।